एज्युकेशन चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो. वेलकम बॅक टू बेस्ट एज्युकेशन. आजची आपले जे स्टोरी आहे द अगली ट्रीज म्हणून आहे. लर्न इंग्लिश थ्रू द मोरल स्टोरी. एक मोरल गोष्टी पण आपल्याला शिकायची आहे. जे अगली म्हणजे काय की जे वाकडे झाडं असतात ना, ज्यांची मुळं किंवा फांद्या वाकडे तिकडे असतात ना, त्यांच्याबद्दल हे स्टोरी आहे. तर माझं नाव प्रोफेसर सचिन चव्हाण. जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही आणि तुम्हाला दोन गोष्टी ह्याच्यात शिकायला भेटतात. खास करून जर तुमचे लहान मुलं असतील घरामध्ये, त्यांना हे व्हिडिओ जे डेली मी टाकतो ते ऐकवायला त्यांना हे करा, हॅबिट टाका त्यांची, कारण की त्यांची इंग्लिश इम्प्रूव्हमेंट आजपासूनच स्टार्ट होईल. ठीक आहे. आणि हे फ्रीमध्ये आहे, याच्यावर काही पैसे लागत नाही. तर आपण जाऊया आपल्या पुढच्या स्टोरीकडे. आपण जसं प्रत्येक वेळेसप्रमाणे आपण काय करतो, आपली स्टोरी रीड करून घेतो. द अगली ट्री, दिस शॉर्ट स्टोरी अगली ट्रीज इज क्वाईट इंटरेस्टिंग. ठीक आहे. दिस अगली ट्री म्हणजे अगली म्हणजे काय, कुरूप झाड आहे ना, इज क्वाईट इंटरेस्टिंग. हे जे स्टोरी आहे ना, ही खूप जास्त इंटरेस्टिंग आहे. टू ऑल द पीपल. टू ऑल द पीपल. पीपल म्हणजे काय, सगळ्या लोकांसाठी. ऑल म्हणजे सगळ्या आणि पीपल म्हणजे काय, लोकांसाठी. टू म्हणजे कोणासाठी आहे ते, लोकांसाठी आहे. ज्यांना आपण डायरेक्शन देतो आहे म्हणजे लोकांसाठी, त्यांच्यासाठी टू हा डायरेक्शन देतो आपण. ठीक आहे. एन्जॉय रीडिंग दिस स्टोरी. आणि काय करा की ह्या स्टोरीला ना एन्जॉय करणार तुम्ही रीड करताना स्टोरी, एन्जॉय पण करा. लॉंग अगो, खूप वर्षापूर्वी आणि खूप जास्त वर्षापूर्वी असं त्यांचं म्हणणं आहे. इन अ डेन्स फॉरेस्ट. डेन्स म्हणजे काय, घनदाट. डेन्स म्हणजे काय, घनदाट. फॉरेस्ट म्हणजे काय, जंगल. फॉरेस्ट म्हणजे काय, जंगल. देर वर थाउजंड ऑफ टॉल अँड ब्युटिफुल ट्रीज. देर वर तिथं काय होते, ठीक आहे. देर वर थाउजंड ऑफ टॉल अँड ब्युटिफुल ट्रीज. ठीक आहे. वॉचचं वर झालं इथं. तिथं काय होते, खूप जास्त हजारोच्या संख्येनं टॉल म्हणजे काय, उंच. टॉल म्हणजे काय, टॉल म्हणजे इथं आपण लिहिलेलं आहे उंच. अँड ब्युटिफुल म्हणजे काय, सुंदर झाडे होते. ठीक आहे. दे वर हॅपी. ते खूप जास्त हॅपी होते म्हणजे खुश होते. ठीक आहे. बट प्राऊड ऑफ देमसेल्फ. आणि ते स्वतःना वरती काय करत होते, प्राऊड म्हणजे अभिमान त्यांना बाळगत होतं म्हणजे खूप जास्त. ठीक आहे. अमॉंग देम, त्यांच्यामध्ये. अमॉंग म्हणजे काय, अमॉंग म्हणजे त्यांच्यामध्ये. देअर ऑल्सो देमसेल्फ म्हणजे काय, स्वतःचा. ठीक आहे. अमॉंग देम देअर ऑल्सो अन अगली ट्री. त्याच्यामध्ये एक हा अँड काय लावला, यू असल्यामुळे इथं आपण अँड लावलं. ठीक आहे. अँड अगली ट्रीज म्हणजे एक कुरूप झाड होतं. हुज ब्रांचेस वर बॅडली ट्विस्टेड. आणि त्यांचे जे फांदे आहे ते बॅडली ट्विस्टेड म्हणजे काय, फिरलेले वळालेले होते. ठीक आहे. इट्स रूट्स हॅड अन इवन कर्व. ठीक आहे. याचं रूट्ससुद्धा काय होते, करले असतात ना, तसे म्हणजे वाकडे तिकडे तसे होते. रूट्स म्हणजे काय, त्यांचे मुळं. ते पण. ऑल द ट्रीज म्हणजे सगळे ट्रीज मेड फन ऑफ दॅट अगली ट्रीज. सगळे ट्रीज काय करायचे, सगळे झाडं काय करायचे, त्यांचं मजाक उडवायचं. मेड फन म्हणजे काय, की मजा करायचे, मजाक उडवायचे. ठीक आहे. कोणाचं, त्या कुरूप झाडाचं. अगली ट्रीज, दॅट म्हणजे त्या अगली ट्रीजचं. ठीक आहे. त्यांना काय सांगायचं ते विचारताना, हाऊ आर यू, कसे आहात. हाऊ आर यू म्हणजे कसे आहात. हंचबॅक. ठीक आहे. हंचबॅक म्हणजे काय, हंचबॅक म्हणजे कुबड्या. ठीक आहे. हंचबॅक म्हणजे काय, कुबड्या. हे लक्षात ठेवा. कोणाला जर चिडवायचं असेल तर आपण कुबड्या म्हणून सांगतो ना, त्याला हंचबॅक म्हणतात. काय म्हणतात त्याला, हंचबॅक. कसा आहेस कुबड्या, असं त्यांचं म्हणायचं. ठीक आहे. द अदर ट्रीज ऑलवेज साऊटेड. बाकीचे सगळे ट्री काय करायचे, साऊटेड म्हणजे ओरडायचे. अँड देअर लाउटर. ठीक आहे. आणि काय करायचे, लाफिंगचं लाउटर झालं, हसायचे. ठीक आहे. मेड द अगली ट्री फील बॅड. ठीक आहे. म्हणजे अगली ट्रीला ते फील काय करून, मेड कराय म्हणजे जाणीव करून द्यायचे, बनवून द्यायचे काय, की त्याला बॅड फील. ठीक आहे, व्हायचं त्याला. कोणाला, जे कुरूप झाड होतं त्याला. ठीक आहे. बट ही नेवर राईज अ व्हॉइस अगेन्स्ट देम. परंतु ही म्हणजे तो. ठीक आहे. ही म्हणजे तो. नेवर कधीच नाही. ठीक आहे. कधीच नाही काय करायचं, राईज म्हणजे काय, उठवला. काय, व्हॉइस म्हणजे आवाज. कधीच त्यांच्या विरोधात त्यांनी, अगेन्स्ट म्हणजे त्यांच्या विरोधात, देम म्हणजे काय, त्यांच्या विरोधात. व्हॉइस म्हणजे आवाज, राईज म्हणजे उठवला नाही. नेवर कधीच नाही, तो कधीही त्यांच्या विरोधात आवाज उठवलेला नाही. बट म्हणजे काय, परंतु ही म्हणजे तो. नेवर राईज अ व्हॉइस अगेन्स्ट देम. द अगली ट्रीज थॉट. ठीक आहे. आय विश. अगली ट्रीजचा थॉट म्हणजे त्याचा एक विचार असायचा असा, की आय विश. थॉट म्हणजे काय, विचार. ठीक आहे. आय विश ॲज अ ब्युटिफुल ॲज अदर ट्रीज.
की मी पण, आय म्हणजे मी पण, आणि मी इच्छा अशी, विश म्हणजे काय अशी इच्छा ठेवून, ठीक आहे, की असलो असतो, ठीक आहे, आय वर ॲज अ ब्युटिफुल ॲज द अदर ट्रीज, ह्यांच्यासारखं मी पण असंच ब्युटिफुल सुंदर एक झाड असलो असतो तर, ठीक आहे. वाय डीड गॉड डू धिस, वाय वाय म्हणजे का, डीड म्हणजे केलं, ठीक आहे, डू म्हणजे करणे असतो ना, तसं डीड म्हणजे डूचं डीड झालं, ठीक आहे, पास्टमध्ये. का गॉड डू धिस, गॉडनं हे केलं असेल, ठीक आहे, केलं असेल आहे इथं डू, ठीक आहे, आणि हे केलं, ठीक आहे, ऑलरेडी. वाय डीड गॉड डू धिस, हे केलं, ठीक आहे. टू मी, माझ्यासोबत, टू मी म्हणजे काय, माझ्यासोबत, हा त्याचा क्वेश्चन होता, ठीक आहे, त्याच्यामुळे इथं क्वेश्चन मार्क लागला. नायदर कॅन आय प्रोव्हाइड द शेड टू द ट्रॅव्हलर्स, नायदर म्हणजे मी तर एक तर कोणाला कॅन आय प्रोव्हाइड शेड करू शकत नाही, कोणाला ट्रॅव्हलर्सला, जे पण टू द ट्रॅव्हलर्स, जे पण ट्रॅव्हलर्स येतात जंगलमध्ये फिरायला, त्यांना मी प्रोव्हाइड शेड, शेड म्हणजे काय की त्यांना मी साधा सावलीसुद्धा देऊ शकत नाही, शेड म्हणजे काय, सावलीसुद्धा देऊ शकत नाही. नॉट कॅन द बर्ड्स मेक देअर नेस्ट, नॉट कॅन, आणि नॉट कॅन म्हणजे काय की मी बर्ड्सला, पक्षींना, बर्ड्स म्हणजे काय पक्षींना, मेक देअर नेस्ट, त्यांना पक्षी माझ्यावरती घरसुद्धा बनवू शकत नाही, ठीक आहे. नेस्ट टू ऑन मी, माझ्यावरती, ठीक आहे. नो बडी नीड्स मी, नो बडी म्हणजे कोणालाही, नीड्स म्हणजे गरज, मी माझी कोणालाही गरज नाही. वन डे एके दिवशी, हां, म्हणजे काय, ए म्हणजे एक, वूड कटर केम टू द फॉरेस्ट, एक वूड कटर, वूड कटर म्हणजे काय, नीड्स म्हणजे गरज, नेस्ट म्हणजे घरटी, ठीक आहे. वूड कटर म्हणजे काय, लाकूड तोड, लाकूड तोड्या जो असतो ना तो, हां. वूड कटर केम, आता कम आपण जे म्हणतो ना कम हिअर, आता चालूमध्ये कम, तर तो केम म्हणजे आला, जो तिथं आला म्हणजे त्याला काय काय झालं, कमचा केम झाला. टू द फॉरेस्ट, कुठं, टू द फॉरेस्ट म्हणजे फॉरेस्टमध्ये आला ना, त्याच्यामुळं आपण कशामध्ये आला तो, त्याला डायरेक्शन दाखवतो ना, टू आपण वापरतो, फॉरेस्टमध्ये आला. ही टूक अ लुक ॲट द ट्रीज अँड सेड, ठीक आहे. तो टूक म्हणजे जे आपण बघतो ना त्याला टूक म्हणजे तो बघत होता, आणि लुक ॲट द ट्रीज अँड सेड, तो झाडाकडे बघून सांगितला, दिस ट्री आर लवली, त्यांनी काय सांगितलं की हे झाडं खूप सुंदर आहे, लवली आहे. आय मस्ट कट देम, आय मस्ट, मस्ट म्हणजे काय, मला हे कट करायलाच पाहिजे, कट देम, त्या सगळ्या झाडांना मला कट करायलाच पाहिजे, असं कोण बोलत होता, जो वूड कटर होता, लाकूड तोड्या जो होता तो. ॲज सून ॲज, जसंच ही पिकअप, लगेचच, ॲज सून ॲज म्हणजे काय, लगेचच त्याने काय केलं, ॲज सून ॲज म्हणजे काय, लगेचच त्याने, ही म्हणजे तो, पिकअप, पिकअप म्हणजे काय, उचललं, हीच ॲक्स, ॲक्स म्हणजे काय, कुऱ्हाड, ठीक आहे. त्याने काय केलं, कुऱ्हाड उचलली. द ट्रीज बिकम अ फ्रायटेंड, फ्रायटेंड म्हणजे काय, घाबरली, बाकीचे सगळे ट्री काय झाले, बाकी सगळे झाडे काय झाली तर घाबरली, ठीक आहे. चोप चोप असा आवाज आला, कशाचा, ॲक्सचा. वेन टू द वूड कटर, ठीक आहे, वेन टू द म्हणजे गेला, ठीक आहे, ॲक्स, अँड वन बाय वन ट्रीज स्टार्टेड टू फॉल, आणि एकानंतर एक सगळे झाडे काय करत होते, खाली पडत होते. वन बाय वन म्हणजे एकानंतर एक, ट्रीज म्हणजे झाडं, स्टार्टेड टू फॉल, स्टार्टेड म्हणजे काय, जे ऑलरेडी झाले होते, ठीक आहे. फॉल म्हणजे काय, पडणे खाली, फॉल म्हणजे काय, पडणे. नन ऑफ अस इज गोइंग टू बी स्प्रेड, ठीक आहे. आता ते काय म्हणत होते की नन ऑफ अस, आपल्यापैकी, नन ऑफ अस म्हणजे काय, आपल्यापैकी, इज गोइंग टू बी स्पेअर्ड, स्पेअर म्हणजे काय, वाचणार, कोणीही आपल्यापैकी वाचणार नाही, ठीक आहे. आपल्या याच्यात नवीन शब्द काय मिळाला आता, स्पेअर, कोणीही आपल्यापैकी वाचणार नाही. स्क्रिमेट, स्क्रिमेट म्हणजे काय, ओरडला, वन ऑफ द ब्युटिफुल ट्रीज, त्याच्यातलं एक झाड असा ओरडला की आपल्यापैकी कोणीही, नन ऑफ अस म्हणजे आपल्यापैकी, इज गोइंग टू बी, कोणीही वाचणार नाही आपल्यापैकी. स्क्रिमेट, स्क्रिमेट म्हणजे काय, ओरडला, स्क्रिमेट म्हणजे काय, ओरडला. स्पेअर म्हणजे काय, वाचणारा, ठीक आहे, वाचणार, हां, म्हणजे वाचणार, हा वाचणार नाही म्हणजे वाचू शकत नाही, म्हणजे राहू शकत नाही. एक सुंदर झाडीने अशी ओरडा काढली, ठीक आहे. सून दॅट, लगेचच, ट्री टू वॉज ब्रॉड टू ग्राउंड बाय द वूड कटर ॲक्स, ठीक आहे, आणि लगेचच तो ट्री पण काय झाला, ग्राउंडवरती म्हणजे जमिनीवरती वूड कटरच्या ॲक्सनी, च्या म्हणजे इथे ऑफिसॉफी एस लागला, ॲक्स म्हणजे काय, कुऱ्हाड, आणि ब्रॉटनं म्हणजे काय की तो खाली पडला, ठीक आहे.
आता पुढं काय आहे बघूया. बाय नाव आणि आत्ता. बाय नाव म्हणजे काय आणि आत्ता. द वूड कटर हॅड कम नियर टू द अगली ट्री. आणि वूड कटर जो लाकूड तोडा हॅड, आता हॅवचं हॅड झालं, हॅव कम टू असं असं ना इकडे आहे. तर हॅड कम टू, तो आला कुठं, नियर टू द, नियर म्हणजे जवळ, नियर म्हणजे काय जवळ, टू द अगली ट्री, जो कुरूप झाड होता त्याच्या जवळ आला. ही हॅड जस्ट राईज हिज, त्यांनी काय केलं त्याचं, ही म्हणजे तो किंवा त्यांनी, हॅड जस्ट लगेचच त्याने राईज म्हणजे काय उचलणे, ठीक आहे. राईज म्हणजे काय उचलणे. हिज ॲक्स, त्याची जी कुऱ्हाड आहे त्यांनी उचलली. वेन सडनली, आणि लगेचच, सडनली म्हणजे काय लगेचच, त्यावेळेस, वेन म्हणजे त्यावेळेस, वेन सडनली ही नोटिस्ड, त्यांनी नोटीस केलं, हाऊ क्रॉक द अगली ट्री वॉज. क्रॉक्ड म्हणजे काय वाकड्या, ठीक आहे. क्रॉक म्हणजे काय हाऊ म्हणजे कसं हा वाकडं तिकडं झाड आहे, ठीक आहे. त्यांनी हे काय केलं, नोटीस केलं म्हणजे त्यांनी बघितलं. हाऊ म्हणजे कसं. दिस क्रॉक ट्री सीम्स, ठीक आहे. त्यांनी असं एक उच्चार केला. दिस क्रॉक म्हणजे ह्या वाकड्या ट्री सीम्स टू बी युजलेस फॉर मी, म्हणजे सीम्स टू बी युजलेस फॉर मी म्हणजे काय, टू बी असेल माझ्यासाठी, युजलेस म्हणजे काय निरुपयोगी, युजलेस म्हणजे काय निरुपयोगी असणारे, कोणासाठी माझ्यासाठी, युजलेस फॉर मी माझ्यासाठी हा निरुपयोगी असणार आहे. आय कांट मेक लॉंग स्ट्रेट लॉग्स ऑफ धिस अगली ट्री, ठीक आहे. आणि मी आय कांट मेक लॉंग म्हणजे काय मोठं, आय कांट म्हणजे काय मी मेक म्हणजे बनवणे, ठीक आहे. लॉंग स्ट्रेट लॉग्स ऑफ दिस अगली ट्री, याच्यापासून मी एक पण असा लॉंग लाकूड आहे तो काढू शकत नाही, जे करून मला माझ्यासाठी काही कामासाठी येणार नाही. ही थॉट, हे त्यांनी विचार केला. अँड ही मूव टुवर्ड अनादर ब्युटिफुल ट्री, असं ही थॉट्स, हे असं त्यांनी, ही म्हणजे तो त्याने, ठीक आहे. त्यांनी थॉट म्हणजे विचार केला. अँड ही मूव टुवर्ड द अनादर ब्युटिफुल ट्रीज, आणि दुसऱ्या ट्रीजकडे त्यांनी काय केलं, झाडाकडे मूव म्हणजे काय टुवर्ड, दुसऱ्या झाडाकडे तो काय केला, चालता झाला, ठीक आहे. मूव म्हणजे चालणे, ठीक आहे. मूव म्हणजे चालणे पुढं. ही मूव, ही म्हणजे तो, टुवर्ड द अनदर ब्युटिफुल ट्रीज. द अगली ट्री हेव्ड अ ह्यूज साय, ठीक आहे. आता काय आहे की जो अगली ट्री होता, ह्यूज म्हणजे काय मोठा, साइन ऑफ रिलाईफ, त्याने एक मोठा असा श्वास घेतला. रिलीफ म्हणजे काय सुटकेचा, जो सुटका होतो ना, तर सुटका झाल्यासारखाच असतो ना आपण, तो त्याने एक मोठा श्वास घेतला. ही रिलाइज, त्यांनी रिअलाइज म्हणजे काय त्याला जाणीव झालं. दॅट बाय मेकिंग हिम अगली, त्याला का असं वाकडं किंवा असं कुरूप झाड का बनवले. गॉड हॅड ॲक्च्युली गिवन हिम, गॉड हॅड म्हणजे गॉडने दिलेलं आहे, ॲक्च्युली गिवन म्हणजे त्याला दिलेले आहे. अ बून म्हणजे काय वरदान. बून म्हणजे काय आपल्याला इथे एक नवीन शब्द शिकायला भेटला. बून म्हणजे काय वरदान. रिलीफ म्हणजे काय सुटका. साई म्हणजे काय सुस्कारा, ठीक आहे. इथं साईन आणि याचं काय आपल्याला दोन गोष्टी शिकायला भेटेल. सुस्कारा सोडलं त्यांनी, आणि रिलीफ म्हणजे सुटका, आणि बून म्हणजे काय वरदान, ठीक आहे. ही नेवर फॉरगेट हाऊ ही वॉज स्प्रेड फ्रॉम, ही म्हणजे तो नेवर कधीही विसरणार नाही. हाऊ ही वॉज द स्पेअर म्हणजे काय आपण वाचला तो, ठीक आहे. फ्रॉम द वूडकटर, कसं तो वूडकटरपासून वाचला हे कधीही तो विसरणार नाही, ठीक आहे. वूडकटर्स ॲक्स म्हणजे वूडकटर्सच्या लाकूड तोड्याच्या कुऱ्हाडापासून तो कसं वाचला हे कधीही तो विसरणार नाही. म्हणजे ही म्हणजे तो, नेवर फॉरगेट म्हणजे विसरणे, हाऊ ही म्हणजे कसं तो, वाच स्पेअर म्हणजे वाचला, फ्रॉम द वूडकटर ॲक्स म्हणजे वूडकटर्स म्हणजे जे काय एस म्हणजे च्या, ॲक्स म्हणजे काय कुऱ्हाडाने, ठीक आहे. एक्स म्हणजे कुऱ्हाडाने. ओनली बिकॉज ही वॉज क्रॉक अँड अगली, हा फक्त कशामुळं, बिकॉज क्रॉक अँड अगली म्हणजे काय एक तो वाकडा आणि असं कुरूप झाड असल्यामुळं तो तिथं वाचला, ठीक आहे. तर इथलचं आपलं मेन तात्पर्य काय आहे मित्रांनो, याचं मोरल स्टोरी काय आहे की जो पण भगवान आपल्याला गॉड म्हणजे काय, इथं आपण जे गॉड ठिकठिकाणी जे वापरलं आहे ना गॉड शब्द, तर जो पण भगवान आहे आपल्याला, जो पण शरीर दिलेलं आहे आपल्याला, जो पण आपल्यासाठी बनवलेलं आहे ते सगळं आपल्या फायद्याचं आहे. आपल्या काहीतरी ठरवून दिलेलं आहे, आणि सगळ्या गोष्टीचं काहीतरी कुठं ना कुठं तरी काहीतरी फायदा आहे. जे आपल्याला वाटतं की हे वाईट आहे, पण त्याचा पण कुठंतरी काहीतरी फायदा होतो ॲज कम्पेअर टू दुसऱ्यानुसार. त्यामुळं ह्या जगामध्ये केवढे सुंदर लोक, केवढं
दिसायला चांगले किंवा असं ह्या गोष्टी काही मायनर करत नाही. जे पण आहे ते त्याच्यामध्ये आपण काय कसं असायला पाहिजे, खुश असायला पाहिजे. त्याच्यामध्ये आपल्याला भगवानाने काहीतरी नेमकं काहीतरी दिलेलंच असेल कुठं ना कुठं. हे ह्या स्टोरीचं मोराल आहे. ठीक आहे. तर आपल्याला आहे त्या गोष्टीमध्ये आपण खुश असायला पाहिजे, हे या स्टोरीचा मोराल आहे. ठीक आहे. ओके, थँक्यू.